नमस्कार, मी प्राध्यापक सुनील प्रभाकर खिलारी, RBNB कॉलेज रामपूर, इतिहास विभाग. आज आपण SYBA इतिहास BSc 2A 3 क्रेडिट सेमिस्टर 3 आधुनिक जग एक दृष्टिक्षेप भाग 1 प्रकरण 2 मधील क्रांती युग या प्रकरणामधील औद्योगिक क्रांती या औद्योगिक क्रांतीचे परिणाम हा आपण घटक अभ्यासणार आहोत. औद्योगिक क्रांती ही मानवी जीवनावरती आमूलाग्र असा बदल घडून आणणारी क्रांती मानली जाते. प्राचीन काळाच्या इतिहासापासून तर थेट आतापर्यंत ज्या विविध प्रकारच्या घडामोडी घडून आल्या, विविध प्रकारच्या क्रांत्या घडून आल्या, त्या दृष्टिकोनातून औद्योगिक राज्यक्रांती हे एक अभूतपूर्व अशी क्रांती मानली जाते. या औद्योगिक क्रांतीनं संपूर्ण मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावरती आमूलाग्र असे बदल घडून आले. उत्पादन क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल घडून आले, प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली. असं असलं तरी याच औद्योगिक क्रांतीनं नंतर अखिल मानव जातीच्या राहणीमानात बदल घडून आणले. परंतु त्याचप्रमाणे या क्रांतीचे बरे वाईट परिणामही नंतरच्या काळामध्ये मानवी जगतावरती दिसून आले. औद्योगिक क्रांतीनं अनेक प्रकारचे जटिल समस्या, अनेक प्रकारचे मानवी समाज जीवनावरती, पर्यावरणावरती विविध प्रकारचे बरे वाईट परिणाम घडून आणले. अशा या औद्योगिक क्रांतीचे आपल्याला परिणाम पाहायचे आहे. त्यामध्ये आर्थिक परिणाम पाहिजेत. त्यामध्ये एक आकडा, उत्पादन क्षेत्रात झालेली प्रचंड वाढ. औद्योगिक क्रांतीमुळं उत्पादन क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली. यापूर्वी प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये उत्पादन क्षेत्र किंवा उत्पादनाचं ठिकाण हे एक कुटुंब होतं किंवा घर होतं. परंतु औद्योगिक क्रांती कालखंडामध्ये जे विविध प्रकारचे शोध लागले गेले, या शोधांमुळं या उत्पादन प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारचे बदल घडून आणले. या क्रांती कालखंडामध्ये जे विविध प्रकारचे शोध लागले, या शोधांमुळं विविध प्रकारची यंत्र निर्माण झाली आणि या यंत्रांनी प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन क्षमता वाढविली. या उत्पादन क्षमतेमुळं नंतरच्या काळामध्ये मानवी समाजातील आर्थिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे बदल घडून आले आणि अशा प्रकारे उत्पादन क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळं पूर्वपार चालत आलेले उद्योगधंदे पूर्णपणे कोलमडून पडले गेले. उत्पादन क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली, व्यापार वाढला गेला. व्यापार वाढल्यामुळं नंतरच्या काळामध्ये हक्काची बाजारपेठ, कच्च्या मालाचा पुरवठा करणारे प्रदेश या संदर्भामध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि अशा प्रकारच्या या स्पर्धेचा परिणाम म्हणून नंतरच्या काळामध्ये युरोप खंडाची 2 गटामध्ये विभागणी होऊन संघर्ष सुरू झाला आणि त्यातूनच पहिलं महायुद्ध लढलं गेलं. अशा रीतीनं औद्योगिक क्रांतीचा आर्थिक परिणाम घडून आला. उत्पादन क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली. दुसरा मुद्दा, कारखानदारीचा उदय झाला. यापूर्वी तशी कारखानदारी नव्हतीच. उद्योगधंदे गाव पातळीवर चालत होते, छोटे मोठे उद्योगधंदे चालत होते. ग्रामीण भागामध्ये कुटुंबामध्ये प्रत्येक वस्तूची निर्मिती होत होती. कुटुंबामध्ये म्हणजे कुटुंब हा एक प्रकारचा कारखानाच त्या काळामध्ये होता. परंतु प्रबोधन युगाला सुरुवात झाली, विविध प्रकारचे बदल घडून आले, वैचारिक प्रगल्भता वाढत गेली आणि परिणामी या काळामध्ये तत्कालीन सत्ताधीशांनी विविध प्रकारची स्वातंत्र्य आपल्या जनतेला बहाल केली. परिणामी वेगवेगळ्या प्रकारच्या शोधांना, संशोधकांना प्रोत्साहन मिळालं गेलं आणि त्याचा परिणाम नंतरच्या काळामध्ये यंत्रयुगाचा उदय झाला. या यंत्रयुगाच्या काळामध्ये तत्कालीन समाजातील आमीर उमराव या श्रीमंत वर्गाने
उत्पादनाची ही यांत्रिक साधने विकत घेतली आणि मोठमोठे उद्योगधंदे उभारले गेले आणि पूर्वश्रमी शेती करीत असलेला श्रम करणारा वर्ग हा या ठिकाणी उत्पादन निर्मितीसाठी आपल्या कारखान्यामध्ये कामाला घेतला। अशा रीतीनं औद्योगिक क्रांतीचा दुसरा परिणाम म्हणजे संपूर्ण युरोप खंडामध्ये कारखानदारीचा उदय झाला आणि त्याचं लोण नंतरच्या काळामध्ये आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये पोहोचलं गेलं। त्यानंतर तिसरा मुद्दा भांडवलशाहीचा उदय। याच काळामध्ये भांडवलशाहीचाही देखील उदय झाला। मध्ययुगीन कालखंडामध्ये अमीर उमराव सरंजामदार यांच्याकडं प्रचंड प्रमाणामध्ये संपत्ती होती। त्यांनी या संपत्तीचा उपयोग त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग व्यवसायामध्ये गुंतविला। तसंच याच काळामध्ये या वर्गाने निरनिराळ्या व्यापारामध्ये सुद्धा आपल्या जवळचं भांडवल गुंतवलं आणि अशा रीतीनं या काळात भांडवलशाहीचा उदय होऊन या भांडवलदारांनी राजसत्तेवरती देखील आपलं प्रभुत्व निर्माण केलं। त्यानंतर आर्थिक परिणामातील चौथा मुद्दा हस्त व्यवसाय आणि ग्रामीण जीवनाचा ऱ्हास। प्राचीन काळात आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रामुख्याने उद्योगधंदे हे पातळीवरती चालत होते। त्या काळातील गाव हे स्वयंपूर्ण असं होतं। भारताचा विचार केला तर भारतातील गावं आणि खेडी ही पूर्णपणे स्वयंपूर्ण अशी होती। त्याच पद्धतीनं युरोप खंडामध्ये देखील होतं, परंतु औद्योगिकरणाच्या कालखंडामध्ये मात्र ही संपूर्ण परिस्थिती बदलली गेली। यंत्रयुगामध्ये आणि भांडवलदारांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेल्या साधन संपत्तीमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली गेली। ग्रामपातळीवरील हस्तव्यवसाय आणि उद्योगधंद्याचा पूर्णपणे ऱ्हास झाला। परिणामी मोठमोठी शहरं उदयाला आली। या उदयाला आलेल्या शहरामध्ये ग्रामीण भागातील बेकार असलेली जनता किंवा मजूर वर्ग हा कारखान्यांकडे किंवा शहराकडे वळू लागला। मोठमोठ्या शहरांचा उदय झाला। उदाहरणार्थ इंग्लंडसारख्या देशामध्ये लंडन, मँचेस्टर, भारतासारख्या देशामध्ये मुंबई, मद्रास यासारखी मोठमोठ्या शहरांचा उदय या कालखंडामध्ये घडून आला। अशा रीतीनं औद्योगिक क्रांतीचं लोण हे संपूर्ण जगामध्ये पोचल्यानंतर पारंपरिक चालत आलेल्या हस्तव्यवसाय आणि ग्रामीण व्यवस्थेचा पूर्णपणे ऱ्हास झाला आणि ह्या ऱ्हासाला पूर्णपणे औद्योगिक क्रांती ही कारणीभूत ठरली गेली। त्यानंतर आर्थिक पाचवा परिणाम म्हणजे लेशेफेअरचं तत्त्वज्ञान। प्रबोधन युगाच्या काळामध्ये अनेक प्रकारचे तत्त्ववेत्ते उदयाला आले। या तत्त्ववेत्त्यांमध्ये कार्ल मार्क्स हा प्रामुख्याने साम्यवादाचा विचारवंत मानला जातो। याच काळामध्ये ॲडम स्मिथने द वेल्थ ऑफ नेशन या आपल्या ग्रंथामध्ये भांडवलदारांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारचं तत्त्वज्ञान मांडलं। भांडवलदाराने किंवा श्रीमंत वर्गाने आपल्या कुवतीनुसार किंवा पात्रतेप्रमाणे संपत्ती जमा करावी, उद्योगधंदे उभारावेत, त्याला सरकारने प्रोत्साहन द्यावं। कारखानदारांनी किंवा उद्योगधंद्यावाल्यांनी कामगारांना कशा प्रकारचं वेतन द्यावं, कशा प्रकारच्या सुधारणा द्याव्यात यावर सरकारने कोणत्याही प्रकारचं बंधन आणू नये। भांडवलदारांना पूर्णपणे फ्री हँड असावं अशा प्रकारचं तत्त्वज्ञान त्या काळामध्ये ॲडम स्मिथनं मांडलं। परिणामी भांडवलदारांना प्रोत्साहन मिळून हे तत्त्वज्ञान त्यांनी डोक्यावर घेऊन ते नाचले।
परंतु याच काळामध्ये अमेरिकन इतिहासकार कार्लाइल याने याच तत्त्वज्ञानाला डुकराचं तत्त्वज्ञान म्हणून संबोधलं, कारण या काळामध्ये भांडवलदारांनी आणि उद्योगधंद्यावाल्यांनी सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक केली, कामगार वर्गाचं आर्थिक दृष्टिकोनातून प्रचंड प्रमाणामध्ये शोषण केलं, त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुधारणा दिल्या नाही. परिणामी त्या काळामध्ये लेशेफरच्या तत्त्वज्ञानाला भांडवलदाराने डोक्यावर घेतलं आणि परिणामी नंतरच्या काळामध्ये कामगार वर्गाचं प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक शोषण होत गेलं. त्यानंतर औद्योगिक क्रांतीचा 6वा परिणाम म्हणजे नवीन अर्थव्यवस्था त्या काळामध्ये उदयाला आली. औद्योगिक क्रांती काळाच्या अगोदर मध्ययुगीन कालखंडामध्ये फक्त सरंजामदार आणि श्रम करणारा असे 2 वर्ग होते. राजसत्तेने अमीर उमरावांना प्रचंड प्रमाणामध्ये शेती दिलेली होती आणि या शेतीवर हा श्रम करणारा वर्ग शेती कसत होता. परंतु औद्योगिक क्रांतीच्या कालखंडामध्ये मात्र नंतरच्या काळात ही परिस्थिती पूर्णपणे बदलली गेली आणि नवीन अर्थव्यवस्थेचा या काळात उदय झाला. सरंजामदार आणि कुळ नष्ट होऊन नंतरच्या काळामध्ये त्याचं रूपांतर कारखानदार आणि कामगार यांच्यामध्ये झालं. अशा रीतीनं एक नवीन अर्थव्यवस्था निर्माण होऊन औद्योगिक क्रांतीनं एक नवीन प्रकारची अर्थव्यवस्था त्या काळामध्ये निर्माण केली. त्यानंतर 7वा परिणाम इंग्लंडची वैभव संपन्नता. औद्योगिक क्रांतीनं खऱ्या अर्थाने इंग्लंडला वैभव संपन्न बनवलं. सर्वात प्रथम औद्योगिक क्रांती ही इंग्लंड या देशामध्ये झाली. अनुकूल हवामान, पर्यावरण तसंच रक्तहीन राज्यक्रांतीनंतर निर्माण झालेली संसदीय लोकशाही आणि नाममात्र राहिलेली राजसत्ता या सर्व कारणांमुळं इंग्लंडसारख्या देशातील जनतेला विविध प्रकारची मूलभूत स्वातंत्र्य मिळाली. त्यामुळं साहजिकच नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तत्त्ववेत्ते, संशोधक या काळामध्ये निर्माण झाले आणि त्यांनी त्या काळामध्ये विविध प्रकारचे शोध लावले. परिणामी औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झाली आणि उत्पादन क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली. परंतु ह्या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडला नंतरच्या काळामध्ये साम्राज्यवाद जोपासावा लागला आणि त्याचा परिणाम म्हणून जोपर्यंत औद्योगिक क्रांती ही इंग्लंड या देशापुरती मर्यादित होती तोपर्यंत सर्व ठीक होतं. परंतु ज्यावेळेस औद्योगिक क्रांतीचं लोण हे संपूर्ण जगामध्ये पोचलं त्यावेळेस मात्र इंग्लंडला कच्चा माल मिळवण्यासाठी हक्काची बाजारपेठ आणि पक्का वसाहत आणि पक्का माल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ याची आवश्यकता निर्माण झाली आणि त्याचा परिणाम म्हणून आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये इंग्लंडने आपल्या वसाहती निर्माण केल्या. आता भारताचं उदाहरण द्यायचं तर भारतामध्ये प्रवेश केल्यानंतर इंग्लंडने किंवा ब्रिटिशांनी बंगालमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं. 1756च्या प्लासीच्या युद्धामध्ये भारताचा निर्णायक पराभव करून त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली आणि बंगाल प्रांत आपल्या ताब्यामध्ये घेऊन सधन आणि संपन्न असलेल्या बंगाल प्रांताची पूर्णपणे लूट केली. या संदर्भामध्ये अनेक विचारतज्ञ किंवा तज्ज्ञ म्हणतात की ब्रिटिशांनी जी औद्योगिक क्रांती घडवून आणली या औद्योगिक क्रांतीची पाळंमुळं संपूर्णपणे भारताच्या सधन संपत्तीमध्ये दिसून येतात. कारण ब्रिटिशांनी भारताची इतकी लूट केली की यानंतरच्या काळामध्ये ज्या सत्ता आल्या त्यांनासुद्धा इतकी लूट करता आली नाही. एवढी लूट त्या काळामध्ये इंग्लंडने भारताची केली. परिणामी जवळजवळ 1 शतक किंवा 100 वर्ष इंग्लंडच्या औद्योगिकरणाला किंवा इंग्लंडच्या आर्थिक धोरणाला कोणतंही राष्ट्र या ठिकाणी धक्का लावू शकलं नाही. औद्योगिक क्रांतीचा 8वा परिणाम कृषी क्षेत्राकडे केलेलं दुर्लक्ष. प्राचीन काळी किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रत्येक राष्ट्राची आर्थिक रचना ही प्रामुख्याने
शेतीवर आधारित अशी होती. मध्ययुगीन कालखंडामध्ये देखील इंग्लंडसारख्या राष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून होती. इंग्लंड हे राष्ट्र कृषीप्रधान होतं, परंतु औद्योगिक क्रांतीच्या कालखंडामध्ये मात्र यामध्ये महत्त्वाचे बदल घडून आले. औद्योगिक क्रांतीमुळं अनेक यंत्राचा शोध लागला. उत्पादन क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली. परिणामी त्या काळामध्ये इंग्लंडमधील राजसत्तेनं कृषी क्षेत्राकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं. कारण कृषी क्षेत्रामध्ये उत्पादनाची शाश्वती नव्हती. उत्पादित झालेल्या मालाला निश्चित असा भाव मिळेल याची शक्यता नव्हती. त्यामुळं भांडवलदार वर्ग किंवा शेतकरी वर्ग शेतीमध्ये भांडवल गुंतवण्यास तयार नव्हता. परिणामी हे सर्व लोक किंवा अमीर उमराव किंवा हे भांडवलदार वर्ग पूर्णपणे उद्योगधंद्याकडे वळला आणि परिणामी कृषी क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. अशा रीतीनं आर्थिक क्रांतीचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे कृषी क्षेत्राकडे झालेलं दुर्लक्ष. त्यानंतर 9वं कारण भांडवलशाहीवर सरकारी नियंत्रण. सुरुवातीच्या काळामध्ये उद्योगधंद्याला प्रोत्साहन देण्यात आलं, परंतु हळूहळू नंतरच्या काळामध्ये भांडवलदार आणि कारखानदारांनी कामगार वर्गाचं किंवा श्रम करणाऱ्या वर्गाचं प्रचंड प्रमाणामध्ये शोषण करण्याचा प्रयत्न केला. प्रचंड प्रमाणामध्ये नफा मिळवण्याचा प्रयत्न केला. हा मिळालेला नफा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीमध्ये कार्ल मार्क्सने श्रमजीवी कामगाराचं कशा प्रकारे आर्थिक शोषण होतं, श्रमाचं शोषण होतं याची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारचे समाजवादी विचारवंत त्या काळामध्ये उदयाला आले. उदाहरणार्थ चार्ल्स फुरिये, पौंधा, रॉबर्ट ओवेन यासारख्या समाजवादी विचारवंतांनी या कामगार वर्गामध्ये किंवा मध्यम वर्गामध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परिणामी कामगार वर्ग हा अधिक जागृत झाला. परिणामी कामगार वर्गाने आपल्या मागण्या भांडवलदारांकडे किंवा प्रस्थापित सरकारकडे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच पुढील काळामध्ये सरकारला कामगारांच्या या भावनेचा विचार करावा लागला आणि परिणामी कामगारांची मागणी, त्यांचे कामाचे तास, त्यांचा पगार आणि विमा योजना या संदर्भामध्ये सरकारला विविध प्रकारचे कायदे करावे लागले. अशा रीतीनं इंग्लंडने आपल्या पार्लमेंटमध्ये विविध प्रकारचे कायदे केले आणि अशा रीतीनं या औद्योगिक क्रांतीचा आर्थिक परिणाम म्हणजे भांडवलशाहीवर सरकारने आपलं नियंत्रण प्रस्थापित केलं आणि कामगारांना विविध प्रकारचे सुधारणावादी कायदे दिले. त्यानंतर दुसरा परिणाम सामाजिक परिणाम. सामाजिक परिणामामध्ये औद्योगिक क्रांतीमुळं सुख आणि समृद्धी निर्माण झाली. औद्योगिक क्रांती पूर्व काळामध्ये सर्वसामान्य जनतेची स्थिती ही श्रम करणाऱ्यांची होती. प्रचंड प्रमाणामध्ये श्रम केलं जायचं, परंतु त्याचा मोबदला फारसा मिळू शकत नव्हता. परंतु औद्योगिक क्रांतीमुळं मात्र विविध प्रकारचे शोध लागल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी किंवा यंत्र निर्माण झाली आणि उत्पादन क्षमता पूर्णपणे वाढली गेली. परिणामी या उत्पादन क्षमतेतून अत्यंत सुबक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू निर्माण होऊ लागल्या. परिणामी या काळामध्ये मानवी श्रम किंवा मानवी श्रमाची या सर्व गोष्टीतून पूर्णपणे मुक्त झाली आणि या ठिकाणी मानवी समाज हा पूर्णपणे सुखी आणि समृद्धी बनू लागला. त्यानंतर दुसरा नवी समाजरचना.
औद्योगिक क्रांतीचा सामाजिक परिणामामधील दुसरा मुद्दा सामाजिक रचना। औद्योगिक क्रांतीमुळे नवीन समाज रचना निर्माण झाली। मध्ययुगीन कालखंडामध्ये जो सरंजामदार वर्ग, जो श्रम करणारे हे जे दोन वर्ग होते, याचं रूपांतर औद्योगिक क्रांतीनंतर पूर्णपणे कारखानदार किंवा भांडवलदार आणि मजूर वर्गाचं किंवा श्रम करणाऱ्याचं रूपांतर हे कामगार वर्गामध्ये झालं आणि हाच कामगार वर्ग नंतरच्या काळामध्ये मध्यम वर्ग म्हणून उदयाला आला। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक धोरणामुळे महत्त्वाचे बदल घडून आले। याच वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेखक, संशोधक, डॉक्टर, वकील यांचा भरणा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि अशा रीतीनं या ठिकाणी मध्यम वर्गाचा उदय होऊन औद्योगिक क्रांती काळामध्ये मोठमोठे सामाजिक बदल घडून आले। त्यानंतर तिसरा मुद्दा परावलंबी जीवनास प्रारंभ। औद्योगिक क्रांती काळाचा सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे मानवी समाजामध्ये परावलंबी जीवनास प्रारंभ झाला। यापूर्वीच्या कालखंडामध्ये ग्रामव्यवस्थेमध्ये प्रत्येक गाव किंवा खेडं हे पूर्णपणे स्वयंपूर्ण होतं, परंतु औद्योगिक क्रांती कालखंडामध्ये मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदलली गेली। उद्योगधंदे, कुटुंब व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली, ग्रामव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली, हस्तव्यवसाय पूर्णपणे बंद पडले गेले आणि परिणामी मोठमोठ्या शहरांचा उद्योग होऊन औद्योगिक प्रकल्पही उभारले गेले आणि त्याचा परिणाम औद्योगिक क्रांती कालखंडामध्ये या ठिकाणी परावलंबित्वाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली गेली। प्रत्येक वस्तूवरती विशिष्ट ठिकाणी परस्परावर अवलंबित्व या ठिकाणी जीवनास प्रारंभ झाला। उदाहरणार्थ औद्योगिक कालखंडामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, या घडामोडींचा परिणाम म्हणजे संघर्ष निर्माण झाला आणि या संघर्षातून राष्ट्रामध्ये संघर्ष निर्माण होऊन नंतरच्या काळामध्ये प्रत्येक राष्ट्राला एकमेकावरती अवलंबून राहावं लागलं। तर अशा रीतीनं औद्योगिक क्रांतीचे परिणाम आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून आपण पाहिले। त्यानंतर राजकीय परिणाम आणि आर्थिक परिणाम या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहू। राजकीय संदर्भामध्ये प्रामुख्याने वसाहतवाद आणि समाजवाद किंवा साम्राज्यवाद हा परिणाम प्रामुख्याने दिसून आला। याशिवाय याच काळामध्ये सांस्कृतिक जीवनाचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो। याशिवाय राजकीय कारणामध्ये औद्योगिक क्रांती कालखंडामध्ये जी वैचारिक जागृती झाली, त्यातून पुढील काळामध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये राष्ट्रवादाची भावना जोपासली गेली आणि याचाच परिणाम संघर्षमय युगाची सुरुवातही झाली। थोडक्यात औद्योगिक क्रांतीचं सर्वात महत्त्वाचं फळ म्हणजे नवसाम्राज्यवादाला सुरुवात झाली। औद्योगिक क्रांतीच्या प्रचंड प्रमाणामध्ये उलाढालीमुळं जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आणि युरोप खंड हा 2 गटामध्ये विभागला गेला। सुरुवातीच्या काळामध्ये या संघर्षामध्ये पहिलं महायुद्ध लढलं गेलं। याच दरम्यान 1917ची साम्यवादी क्रांती घडून आली। याचा परिणाम आशिया आणि आफ्रिका खंडातील विविध देशांनी साम्राज्यवादी राष्ट्रांशी संघर्ष सुरू केले, स्वातंत्र्याचे लढे सुरू केले आणि पुढील काळामध्ये म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगामध्ये शीतयुद्ध सुरू झालं। थोडक्यात 20व्या शतकामध्ये ही संघर्षाची मालिका सुरू होऊन अनेक प्रकारच्या हिंसाचारी घटनांमुळे 20वं शतक हे संघर्षमय शतक म्हणून ओळखलं जाऊ लागलं। अशा प्रकारचे थोडक्यात विविध प्रकारचे औद्योगिक क्रांतीचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागले।